परंतु शाब्दिक कबुली कधीच नाही देता आली. तुलाही नाही आणि मलाही नाही. फोटो सतत माझ्या पॉकेटमध्ये असायचा. एकांतात फोटोशी खूप बोलायचो. कुठे आहेस? कशी आहेस? माझी आठवण येते का ग तुला की विसरून गेलीस? मला खूप आठवण येते तुझी करमत नाही ग तुझ्याविना मनातले सारं सारं सांगायचो, बोलायचो. दुवा होता तो आपल्यातला कदाचित त्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहोचत सुद्धा असतील. खरं आहे, कागदी प्रतिमा जिवंत वाटायची आपण एकमेकासोबतच आहोत असे वाटायचे. कधी कधी वाटायचं फाडून फेकून द्यावा हो फोटो. नाही ग नाही धजावले हात. तोच एक सहारा होता माझ्या जगण्याचा. जीवन संपून टाकावे असा अघोरी विचार सुद्धा मनात यायचा. नाही नाही असं होता कामा नये. तिचे काय होईल मग माझ्याशिवाय? ती नाही जगू शकणार. अनंत प्रश्नाचा सारखा भडीमार चालू असायचा. कशातच रस वाटेनासा झाला न अभ्यासात लक्ष, न दैनंदिन कामात लक्ष. आईने माझी घालमेल ओळखली, कदाचित. तिला कल्पना आली असावी आपल्या प्रेमाची म्हणून तिने जिथे तुझ्या आठवणी होत्या ते घर, गाव, जागा सोडण्याचा निर्णय घेतला. इथून गेलो तर हळूहळू हा विसरून जाईल सर्व अशीच धारणा आईची. पण नाही ग तुला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करायचो, अजून तेवढाच अधिक ओढीने कासावीस व्हायचो मी. शिक्षण पूर्ण केलं, नोकरीही लागली, लग्नही केले मुलंही झाली. वरवर जरी सगळं व्यवस्थित वाटत असले तरी